Welcome to Neeti Katha Kids. आर्या तिच्या सुंदर घरात खेळत होती, पण तिला अनोळखी गोष्टींवर पटकन संशय येई. अचानक दारावर थाप पडली आणि एक अनोळखी माणूस उभा होता. त्याचे कपडे थोडे फाटलेले होते. आर्याला लगेच भीती वाटली आणि संशय आला. आर्याने त्या अनोळखी माणसाकडे नाराजीने पाहिले. तिचा चेहरा कठोर झाला. तिने त्याला दारातून दूर राहण्यास सांगितले आणि त्याला मदत केली नाही. घरात एक महत्वाचे यंत्र बिघडले आणि आर्याला ते कसे दुरुस्त करावे हे कळेनासे झाले. तिला आठवले की तो माणूस बाहेरच उभा होता, पण तिने त्याच्याकडे अजूनही दुर्लक्ष केले. अचानक तिचा आवडता बाहुला मोडला आणि आर्याला खूप वाईट वाटले. तिने पाहिले की तो अनोळखी माणूस अजूनही दारातच होता आणि तिला आता मदतीची खूप गरज होती. आर्याला तिच्या आईचे शब्द आठवले, कोणालाही त्यांच्या रूपावरून लगेच ठरवू नकोस. तिने दीर्घश्वास घेतला आणि मदतीसाठी दार उघडायचे ठरवले. आर्याने हळूच दार उघडले आणि त्या माणसाला आत बोलावले. तिने त्याला बाहुला दाखवला. त्या अनोळखी माणसाने हसून लगेच बाहुला दुरुस्त केला. आर्याचा बाहुला पूर्णपणे ठीक झाला होता. तिने त्या माणसाचे मनापासून आभार मानले आणि तिला खूप आनंद झाला. कोणालाही त्यांच्या रूपावरून लगेच ठरवू नये हे तिने शिकले. Like, share and subscribe for more stories.